कालपर्यंत आपण प्रयोग नाटकाचा कसा करायचा याच्याबद्दल चर्चा करत होतो. तर हा प्रयोग सुरू करण्यापूर्वी काही तांत्रिक गोष्टी करायच्या असतात, ज्या प्रत्येक नाटकासाठी आवश्यकच असतात. तर या तांत्रिक गोष्टी आणि देवता पूजन वगैरे म्हणजे आज जे काही पटपट काही गोष्टी त्यातल्या केल्या जातात, रंगमंचाची पूजा, देवतांची पूजा वगैरे, त्याला एक क्रम देऊन भरताने त्याला नाव दिलेलं आहे पूर्वरंग असं. तर हा पूर्वरंग रंगावरती, रंगमंचावरती या प्रेक्षकांच्या समोर असतात आणि त्याच्या आधी काही गोष्टी केल्या जातात त्या प्रेक्षकांच्या समोर नसतात. त्याला त्यांनी अंतर्यवनिक आणि बहिर्यवनिक असं म्हटलंय. आता या शब्दाच्या प्रयोगावरनं आपण असं म्हणू शकतो की काहीतरी यवनिका म्हणजे पडद्यासारखं तिथे काहीतरी स्टेजवरती एकतर त्याची योजना केलेली असेल. आता ही योजना कशी, तर कोणीतरी ते धरलेलं तरी असेल, नाही तर बाकी योजना कशी केली असेल काही आपण म्हणू शकत नाही, त्याच्याबद्दल विचार नाही करू शकत आहे. अंतर्यवनिक आणि बहिर्यवनिक. तर अंतर्यवनिक म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये 9 भाग आहेत आणि बहिर्यवनिकामध्ये 9 किंवा 10 भाग आहेत. असं मिळून एक 18-19 भागांचं म्हणजे 18-19 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कृतींनी हा पूर्वरंग बनलेला आहे. हा पूर्वरंग करायचा असतो किंवा त्याचं कॉम्पोजिशन हे 18-19 भागात होतं. आणि याची परंपरा जी सांगितली जाते, भरताने सांगितलेलं आहे की शिवासाठी त्रिपुरदाह नावाचा डेम कैलास पर्वताच्या उतारावरती सादर केला होता. तर त्याच्या आधी त्यांनी पूर्वरंग केला होता असा इथे उल्लेख आलेला आहे खुद्द नाट्यशास्त्रामध्येच. त्यामुळे पूर्वरंगाची परंपरा ही नक्कीच प्राचीन असणार. तर हा पूर्वरंग त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय केलं जातं, सगळ्यात पहिल्यांदा तर नाटकाला जे साथ करणारे वादक आहेत आणि त्यांची जी वाद्य आहेत ती रंगमंचावरती ती वाद्य त्यांची योजना केली जाते. ते केली जात असताना वादकांनी कुठे कुठे बसायचं त्या जागा पण ठरलेल्या आहेत. त्याच्यात वाद्य कोणती असत, तर मृदंग होता, वीणा होती, पिपंची परत वेगळ्या प्रकारची वीणा, ताल देणारे म्हणजे हाताने टाळ्या वाजवणारे, त्याच्याच बरोबर झांजा किंवा टाळ वाजवणारे तेही, आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ढोल किंवा ज्याला ड्रम्स म्हणता येतील अशा प्रकारची काही वाद्य. त्याचबरोबर दोघं वंशधारक असत. वंश म्हणजे बांबू म्हणजे बासरी त्याच्या बरोबरच होती, गायक असे आणि त्याच्या 2 साथीदार असत. हे सर्व रंगमंचावरती आल्यानंतर हा एक पहिला भाग होतो. त्या मग गायक होते तर गायिका नव्हती का, तर गायिका पण असत. आणि ही गायिका जेव्हा रंगमंचावरती येऊन स्थानापन्न होते त्याला एक वेगळं नाव दिलेलं आहे, अवतरण. हे अवतरण वेगळं का दिलेलं आहे, तर पुरुष स्त्रियांची विशेष योजना किंवा स्त्रियांना विशेष स्थान देण्यासाठी भरताने हे वेगळं अंग सांगितलं असावं असं काही जणांचं मत आहे. तर हे पहिलं अंग झालं प्रत्याहार. एवढे तपशील आपण बघूया की नको याच्याबद्दल मलाच जरा शंका आहे की नांदीचे किंवा पूर्वरंगाचे इतके तपशील सांगायचे का. पण थोडक्यात मी हे सगळे सांगते कारण आपल्याला थोडस पुढे जाऊन किंचित विचार करायचा आहे. आता याची रचना म्हणजे गायक वादक स्टेजवरती येऊन बसतात म्हणजे त्यांचं स्थान नाटक संपेपर्यंत तिथेच असे आणि त्यांच्यासाठी ठरलेल्या जागा सोडून मग बाकीचा रंगमंच नटांसाठी वापरायला मोकळा असे. म्हणजे मराठी नाटक जे संगीत नाटक होत असत त्यावेळेला वाद्यांची रचना ही पुढे असे आणि खालच्या बाजूला असे. पण या संस्कृत नाटकांमध्ये मात्र
इतर नाट्य प्रकारांमध्ये ही रचना वेगळ्या वेगळ्या प्रकारची असू शकेल. आणि काही नाटकं तर संगीत नाटकच असतात. त्यावेळेला स्टेजवरती सुद्धा काही पात्र काही वाद्य घेऊन अभिनय करतात. असेही काही प्रकार आहेत, मंचीय प्रकार सादरीकरणाचे. तर हे वादक निश्चितपणे स्टेजवरतीच आणि अत्यंत पूर्णपणे मागच्या बाजूला, म्हणजे काहींनी तर सांगितले की मंचावर येण्यासाठी नेपथ्यगृहाला जी 2 दारं होती, त्या 2 दारांच्या मधली जी जागा, त्या जागेवरती हा वादक संच आणि गायक संच म्हणजे वाद्य सगळी बसत असत. ह्याच्यानंतर हे येऊन स्थानापन्न झाले की प्रत्येक जण आपापले गळे लावायला, गळे तापवायला तर इतकी किंवा आवाज लावण्यासाठीची पूर्वतयारी नाहीये, तर ते सुद्धा थोडंसं सुसंगत आणि कर्णमधुर असावं अशी तिथे अपेक्षा होती. त्याबरोबरच याला म्हणायचं आरंभ. सगळ्याचाच हा आरंभ आहे. त्यामुळे त्याला आरंभ असंच नाव दिलं गेलंय. आणि त्याच्याबरोबर जसे गायक आपले आवाज लावतायत, गायिकाही आपला घसा स्वच्छ करतायत, तसंच वाद्यही लावावी लागतात. ठराविक ठिकाणचा प्रत्येक ठिकाणचं जे वातावरण असतं आणि नाटकामध्ये ज्या स्वरांचा बेस त्याची गरज असणार आहे गायकांना पुढे, नट गायक नव्हते किंवा नटही गायन सादर करत असताना त्यांना जो काही मूळ स्वर त्यांची पट्टी जी आहे ती लावण्यासाठी मुळामध्ये त्या वाद्यांची पट्टी पूर्णपणे आधी लावावी लागत असेल. जसं गायकाला गायन सुरू करायच्या आधी तंबोरे लावून घ्यायचे आणि त्या तंबोऱ्यांशी जुळणारा म्हणजे त्याच्या आवाजाशी जुळणारे तंबोरे त्याला लावायचे आणि त्या तंबोऱ्यांशी जुळणारा त्याचा आवाज ती पट्टी लावायची. असा जो मेळाचा प्रकार आहे तोच प्रकार इथे वाद्य लावण्यासाठी सांगितलेला आहे. आणि असंच असतं असं असतं आहे ती कशीही प्रत्येक जण स्वतः वेगळे वेगळे लावताय असं नाही, तर त्याच्यातनं एक स्वरमेळ सादर व्हावा अशी अपेक्षा आहे. काहीतरी स्वररचना त्याच्यामध्ये प्रत्येक वाद्य दुसऱ्याशी अनुकूल आहे, सुसंगत किंवा संवादी आहे, असा तो स्वरमेळ असायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीपासूनच जे काही संगीत तिथे सादर होणार आहे त्याची पूर्वतयारी सुद्धा सुसंगत किंवा स्वरांशी मेळ खाणारी आणि एकमेकांशी जुळणारी असावी, ही इथे अपेक्षा आहे. त्यामुळे हा स्वरमेळ जास्त करून वीणेवरती वाजवला जाईल आणि बाकीची इतर वाद्य म्हणजे अगदी तबला असेल किंवा मृदंग असेल, ते प्रत्येक जण प्रत्येक वाद्य त्या स्वराशी जुळणार आहे, त्यांचेही स्वर असतात. त्याच्याच बरोबर सर्व गोष्टी ध्रुवा, तर ही ध्रुवा ठराविक वृत्तात म्हणायची आहे आणि तालवाद्यांनी ताल म्हणजे प्रत्येक हा ताल त्याच्याशी जुळतोय की नाही या ध्रुवेशी हे बघण्यासाठी तिथे शब्दांना महत्व नाहीये, फक्त काहीतरी बीट्स जे आहेत. ताल आणि वृत्त म्हणजे काय आहे, परत ठराविक कालाची कालाचं मापन आहे आणि हे कालमापन विशिष्ट लयीमध्ये विशिष्ट आवर्तनात व्हायला हवंय अशी अपेक्षा आहे. म्हणजे हेही तालही जुळवून घेणं हे पुढे जे करायचं आहे त्याची ही पूर्वतयारी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि याचबरोबर असं करत असताना तालवाद्यही त्याला तालाची साथ देतात. म्हणजे
तेही तालात आहेत की नाहीत वाद्य, हेही बघायचं आहे. त्या सगळ्याला आश्रावण असं टेक्निकल नाव दिलेलं आहे. आश्रावण म्हणजे जे काही ऐकवायचं आहे, श्रावण आहे, ते ऐकवण्याचं जे काही आहे ते सगळं नीट सुसंगत आहे की नाही, पद्धतीत आहे की नाही, रीतीने आहे की नाही, आणि मेळ खाणार आहे की नाही, हे महत्वाचं. ही आश्रावण. त्याचबरोबर फक्त तालासाठी जशी वाद्य लावली तसे मृदंग आणि इतर जे काही आहत वाद्य आहेत किंवा घनवाद्य आहेत ते सगळं वाजवून बघायचं. म्हणजे कसं, ते लावायचं, त्यांची कातडी ताणून व्यवस्थित त्याच्यावरती बोट आणि हातांच्या ज्या काही मुद्रा किंवा ज्या काही रचना असतील, हात कसा ठेवायचा, बोट कशी ठेवायची, ती वाजवायची कशी, प्रत्येकाची काहीतरी एक पद्धत असते. ही सगळी त्याच्याबरोबर जुळते की नाही, त्याच्यावरती बसते की नाही, ते वाजवून आणि ते सगळी वाद्य नीट लावून बघायची. त्याला म्हणायचं वक्त्र आणि पाणी. म्हणजे त्या वाद्याचं वक्त्र आणि पाणी यांचा मेळ बसतोय की नाही. मग तेव्हा ते कातडे किती ताणायचं, त्याच्यावरती मुखलेप किती लावायचा, किंवा आणखीन काही त्याला शाई वगैरे लावायची आहे का, गरज आहे का, आणि हे सगळं परत वीणेशी जोडवायचंय. ज्या वीणा तिथे आहेत त्या वीणांच्या स्वरांशी जुळणारे ते स्वर आहेत की नाही, आणि त्याचबरोबर ही वीणा सुरात आहे की नाही. तारा ज्या लावतात, सतारीच्या तारा लावणं किंवा तंबोऱ्याच्या सुद्धा कुंड्या पिळून बाकीच्या काही गोष्टी करून, तर या तारा खेचून लावायच्या वीणेच्या, त्याला म्हणायचं परिघट्टना. घट्ट करायच्या. परिघट्टना पूर्णपणे सर्व बाजूने ते घट्ट असलं पाहिजे. म्हणजे ताणल्यानंतर किंवा स्वर निर्माण करायच्या वेळेला ते बेसूर नाही झाले पाहिजे. एवढाच विचार या सगळ्याच्या मागे. पण नाट्यप्रयोग हा सुविहित असला पाहिजे, व्यवस्थित तो झालाच पाहिजे. हा व्यवस्थित होण्यासाठी बारीक बारीक गोष्टी सुद्धा कशा महत्वाच्या आहेत, हे महत्व साधण्यासाठी, हे महत्व स्थापित करण्यासाठी आणि एकूण यशाकडे जाण्यासाठीच्या या छोट्या छोट्या पण खूप महत्वाच्या पायऱ्या आहेत. आयत्या वेळेला वाद्य उतरून चालणार नाहीये. मैफलीचा रसभंग जसा होतो तसाच रसभंग हे नाट्य सादर करण्यामध्ये तर होणारच आहे. बेसूर जर कोणी झाला, गाणारा वाजवणारा, तर काय अर्थ राहिला ना त्याला. रसपरिपोष होणारच नाही, रसहानी होईल उलट, किंवा रसभंग होईल. म्हणून हे सगळं वापरून बघायचंय. आणि त्याचबरोबर जी आहत वाद्य आहेत, घन वाद्य आहेत, परकशन इन्स्ट्रुमेंट्स ज्याला म्हणतात, अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची आहेत. फक्त ते थाप मारायची असं नाहीये. त्याच्याच बरोबर चाळ असतात, म्हणजे पैंजणाची घुंगरं असतात, मंजिरी असते, डफ असतो. ही पण वेगळी वेगळी थाप देऊन वाजवायची किंवा त्याच्यावरती धक्का देऊन वाजवायची, अशी जी परकशन इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांना त्यांच्यावरही अशाच प्रकारे हात चालवायचा आहे. म्हणजे काय, ती थोडीशी वाजवून बघायची आहेत. याला सगळ्याला म्हणतात संखोटना. खोट त्याच्यावरती ठोकून त्यांना सगळे सुरात आणायचे. प्रत्येक नाव जे आहे या क्रियेचं, त्या क्रियेला खूप महत्व आहे, नावाला खूप महत्व आहे. त्यातून ती क्रिया व्यक्त होते आहे. ठीक आहे. तर ही सर्व वाद्य लागली की सगळी एकदम वाजवून स्वर संवादाचा अंदाज किंवा त्यांचा जो परस्परांमधला मेळ आहे, परस्परांशी ती जुळतायत की नाही, काही कुठलं चढ नाहीये ना, आणि एक सुसंगत असं कर्णमधुर संगीत त्यातनं निर्माण होतंय की नाही, हे बघायचं आहे. अंदाज घेऊन सांगीतिक सादरीकरणाची ही तयारी आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे तिथेही एक कुठला तरी स्वरमेळ किंवा काहीतरी सुसंगत संगीत वाजवून बघायचं आहे, अंदाज घ्यायचा आहे. म्हणजे त्यांची थोडीशी टेस्ट घेतल्यासारखं, माईक टेस्टिंग सारखं हेही एक प्रकारचं टेस्टिंग वाद्यांचं इथे करायचं आहे. त्याला म्हणतात मार्गासारिता. मधला जो एक भाग होता तो होता आसारिता, आणि हा आहे मार्गासारिता. सॉरी, मी उलट सांगते.
आता ही वाद्य एकत्र वाजवून बघितली की त्याच्यात गायकांनी आपले स्वर मिसळायचे आणि ते स्वर मिसळून सगळंच एक सुसंगत प्रवास त्याचा होणार आहे ना हे निश्चित करायचं आहे. आणि तिथेच काहीतरी एक मेळ किंवा हार्मनी किंवा एखादी मेलडी सशब्द किंवा शब्दविरहित पण सुरामध्ये बांधलेली अशी मेलडी सादर करायची आहे. त्याला म्हणायचं आसारित. म्हणजे आकाशवाणीवरून ज्या काही गोष्टी प्रसारित होतात त्याचा मूळ धातू आसारित आश्रू धातू आहे, प्रयोजक आहे. म्हणजे त्याचं प्रसारण होत आहे, तो नीट जातोय की नाही हे बघायचं आहे. आणि इथे गीतविधीची सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर गीतविधी सुरू होणार आहे. म्हणजे गायन तिथे सुरू होणार आहे पुढच्या काही भागांसाठी. तर हा झाला पहिला भाग. म्हणजे काय आहे, वाद्य आणि गीत किंवा गायन यांची ही पूर्वतयारी आहे. नेमकं एकमेकांशी सुसंगत जाणारं आहे की नाही. वाद्य जुळवणं, आलाप घेणं, घसा किंवा गळा मोकळा करून सूर लावणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्याची पूर्वतयारी म्हणजे पूर्वरंगाचा पूर्व भाग. त्याच्यानंतर एक गीतविधी आहे. गाणं म्हणायचं आहे, ते निर्गीत किंवा बहिर्गीत असणार आहे. गीताच्या बाहेरचं आहे, निर्गीत आहे, गायन नाही. पूर्वरंगाला म्हटलंय, सॉरी, गीतविधीच्या आधीचे जे काही विचार आहेत ते निर्गीत किंवा बहिर्गीत म्हटलेलं आहे. तर याच्यासाठी एक पौराणिक किंवा ऐतिहासिक म्हणावी अशी गोष्ट सांगितलेली आहे की नारदांनी गंधर्व अप्सरांच्या सह गायन वाद्यांच्या नादासह गाणं सुरू केलं. ते गाणं जे क्षमा करा. तर ते गाणं जे होतं ते देवतांच्या स्तुतीपर्यंत, म्हणजे पहिला नाट्यप्रयोग ज्या वेळेला सादर करायचा त्यावेळेची गोष्ट. गायन जे होतं, पद्य जे होतं ते देवतांच्या स्तुतीपर होतं आणि त्याला वाद्यांची जोड होती. तर हा खरं म्हणजे एक सुसंवादी असा स्वर प्रकार तिथे सादर झालेला होता. पण देवांना फक्त गायन आवडलं कारण त्याच्यात त्यांची स्तुती होती आणि असुरांना वाद्य आवडली कारण त्याच्यात देवांची स्तुती नव्हती. स्वतःच काय होतं हे नाही, पण देवांची स्तुती नव्हती आणि ती जास्त आकर्षकरित्या सादर झालेली होती. हे सादर केलं गंधर्व आणि अप्सरांनी, पण त्यामुळे देव असुर ते ऐकून खुश झाले. म्हणून मग देवांनी विचार केला की वाद्य संगीत नष्ट करून टाकू आपण. प्रत्येक ठिकाणी पण असंच येतंय ब्राह्मण ग्रंथातल्या कथा काय किंवा देवासुर युद्धाच्या किंवा विवादाच्या गोष्टी आहेत तिथे की देवांना वाटलं नष्ट करू, तर नारदांनी सांगितलं की ते तुम्ही नष्ट करू नका, तर स्तुतीशिवाय आपण गायन करू आणि म्हणजे पूर्ण वाद्य मिळेल तिथे आणि ते काहीतरी एक चांगलं संगीत सादर करता येईल. म्हणून गीत सोडून जे काही होतं किंवा ज्याच्यामध्ये गीत नव्हतं म्हणजे गाणं नव्हतं, म्हणजे पद्य नव्हतं, पद्यभाग पद्यांश नव्हता, पण काहीतरी पद्य होतं, स्तुतीचा भाग नव्हता, म्हणून त्याला निर्गीत किंवा बहिर्गीत असं म्हटलं गेलं. आता याच्या पुढचे जे याच्या पुढचे जे काही भाग सादर होणार आहेत पूर्वरंगाचे करायचे आहेत 9 किंवा 10, तर त्याला ते प्रेक्षकांच्या समोर करायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नृत्य आणि संगीत तालाच्या सहाय्याने हे सर्व भाग सादर होणार आहेत. हे करण्यासाठी मग सूत्रधार हा मंचावरती प्रवेश करणार आहे. तो मंचावर जो प्रवेश करतो तो सुद्धा नृत्याच्या काही पदन्यास करूनच प्रवेश करतो. एक आधी उत्थापना नावाचा एक घटक साजरा केला जातो, मृदंगवादन, तांडव नृत्य वगैरे करून, आणि त्याच्यानंतर सूत्रधाराचा प्रवेश होतो. तर उत्थापना हा नाट्यप्रयोगाचा आधार आहे असं आपण म्हणू शकतो. इथे पूजाही केली जाते, गीत गायन किंवा तालवादन करायचं असतं किंवा मृदंगवादन यापैकी एक काहीतरी, आणि त्याच्याबरोबर तांडव नृत्य सादर करायचं असतं. सगळ्यात पहिल्यांदा शंकरासमोरच नाट्य सादर झालं. शंकराच्याच एका कृतीचं वर्णन करणारं किंवा सादर करणारं ते नाट्य होतं.
आणि हे तांडव नृत्य सादर करत असताना शंकराच्या गळ्यातून कैशिकी वृत्ती निर्माण झाली, हा भाग सुरुवातीला आला होता. तर हे तांडव नृत्य झाल्यानंतर ध्रुवागान करायचं आहे. ध्रुवा म्हणजे काय आहे, तर ठराविक वृत्तामध्ये बांधलेली विशिष्ट स्वरावली आहे. ती ध्रुवा आहे, स्थिर आहे. म्हणजे काय आहे, तिचं वृत्त ठरलेलं आहे, तिचा ताल ठरलेला आहे. त्या वृत्तामध्ये किती पद्य किंवा पद्यांश सादर करायचा हे ठरलेलं आहे. लय कोणती आहे आणि त्याची संपूर्ण सादरीकरणाची पद्धत ही ठरलेली आहे. आता या ध्रुवा वेगळ्या वेगळ्या असतात. प्रत्येक भागानंतर काहीतरी नृत्य प्रकार गीतासह सादर केला जातो. म्हणजे नृत्य हे नाट्याचा अविभाज्य भाग आहे हे सुरुवातीपासूनच आपल्या लक्षात येईल. तर ही जी ध्रुवा आहे, एक ठराविक कुठल्या तरी वृत्तामध्ये एक चतुर्थांश भाग म्हणजे 16 ओळी असतील तर त्यातला 4 भाग, आणखी मोठा जर काही पद्य असेल तर त्यातला 1/4 सादर करायचा आहे. आणि प्रत्येक ओळ संपल्यानंतर टाळी द्यायची. सम आणि टाळी जशी तालाला देतात तशी ती एक अंश संपल्याचं निदर्शन म्हणून ती टाळी आहे. त्याला संपात असं म्हटलेलं आहे. म्हणजे दोन्ही हात आणि सर्वच आवर्तन एकत्र येऊन एका ठिकाणी परत येऊन थांबतात. त्याचा ताल आहे चतुरश्र. चतुरश्र ताल काय आहे हे तपशिलात बघू शकता तुम्ही. 3 लयी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे एकाच लयीमध्ये नाही, तिन्ही लयी तिथे वापरल्या जातात आणि प्रत्येक ओळीनंतर संपात घेतोच येतो. तर हे झालं की ध्रुवा झाल्यानंतर सूत्रधार रंगमंचावरती येतो आणि तो परत छोटस नृत्य सादर करतो. त्याच्यामध्ये मगाशी जसं आपण म्हटलं संपात, त्याप्रमाणे 4 सन्निपातांचं ते आवर्तन, म्हणजे 4 प्रकारांनी तो नृत्य सादर करणार आहे. 4 देशांमध्ये देवता पूजन करणार आहे तो. आणि हे परिवर्तन त्याच्याही वेगळ्या वेगळ्या लयी आहेत. पहिला परिवर्तन झाल्यानंतर दुसऱ्याच्या सुरुवातीला तो मंचावरती येतो. आधीच नृत्य सादर करणारे फक्त तिथे आवर्तन म्हणजे ताल आणि लय संगीतामधूनच सादर केली जाते. सूत्रधार मंचावर येतो, त्याचा पोशाख एक ठराविक असतो, तो कसा आहे तेही सांगितले आणि त्याच्याबरोबर 2 जण सहाय्यक येतात, सतत त्याच्या मागे असतात, त्यांना म्हणतात पारिपार्श्वका. तर या तिघांनी मिळून अनेक गोष्टी मंचावरती करायच्या आहेत. जास्त करून हा पूजा विधी आहे. मग जर्जर नावाची एक काठी असते, ती असुरांच्या रागाच्या नंतर निर्माण झालेली आहे. या जर्जराची पूजा करायची असते, तो खूप महत्वाचा भाग आहे पूर्वरंग पूजेचा. ब्रह्ममंडल म्हणजे रंगमंडळाच्या मध्यभागी जे मंडल आहे त्याची पूजा करायची आणि त्याला प्रदक्षिणा घालायची. याला म्हणतात सुचिचारी. चारी म्हणजे परिमंडल किंवा प्रदक्षिणा घालणं, इथं अशा 2 गोष्टी तो नृत्यातनं सादर करतो. मागे जातो रंगमंचाच्या आणि इथे जे उतप आहेत म्हणजे वाद्य आणि वाद्यकार, संगीतकार म्हणजे संगीत सहाय्यक, त्या सगळ्यांची तो पूजा म्हणजे त्यांचा सन्मान करतो. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्यक्ष नाट्य सुरू व्हायच्या आधी त्यांचा सन्मान केला जातोय आणि त्यांना संतुष्ट केलं जात आहे. कुठल्याही प्रयोगामध्ये कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये म्हणून. नंतर ध्रुवा गायन आहे, परिवर्तनी ध्रुव आहे आणि याच्यानंतर नांदी गायन आहे. नांदी म्हणायचे आहे, नांदीचं एक पद्य आहे, कोणतंही पद्य, कवीने रचलेलं असू दे, पारंपरिक असू दे, ते पद्य सादर करायचंय. भरताने सांगितलंय सूत्रधारा पठेत नांदी मध्यम स्वर आश्रिता. मध्यम स्वर लावून त्यांनी ती नांदी म्हणायची आहे. त्याचा स्वतःचा मध्यम त्या वाद्यांशी किंवा पारिपार्श्वकांच्या माध्यमाशी मेळ करून त्यांनी ती नांदी सादर करायची आणि त्याच्यानंतर परत एक शुष्का आणि अवकृष्टा अशी ध्रुवा म्हणायची. म्हणजे परत काहीतरी निशब्द पण गीत गायन करायचं. त्यानंतर सर्व ठिकाणच्या देवतांची पूजा करायची आहे, तेव्हाही एक पद्य म्हणायचं आहे आणि जर्जर जे आहे जो आहे त्याच्यासाठीही पद्य म्हणायचं आहे.
याला रंगद्वार असं म्हटलेलं आहे. रंगमंचावरती येण्याची ही सुरुवात आहे असं म्हणता येईल. अड्डीचा ध्रुवा त्यावेळेला गायली जाते. आणखीन एक पद्य म्हटलं जातं आणि हे लास्य नृत्यासाठी ही ध्रुवा म्हटले जाते. पार्वती बरोबर शंकरांनी जे नृत्य केलं शिवानी, ते लास्य नृत्य, त्याचा थोडासा आविष्कार इथे मंचावरती सादर होते. म्हणजे तांडव नृत्यही होत आहे आणि लास्य नृत्यही होत आहे. नाट्यातल्या जे काही रस आहेत, ज्या काही भावना आहेत आणि जो आविष्कार नाट्यात होणार आहे, त्या सर्व आविष्कारांचं प्रातिनिधिक असे ही दोन्ही नृत्य मंचावरती सादर होतात. त्याच्यानंतर महाचारी सादर होते, त्याच्यामध्ये क्रोधाविष्कार केला जातो. म्हणजे उद्धत पदन्यास जो आहे तो तिथे अपेक्षित असावा. काही वेळेला ध्रुवा प्रत्येक गाण्याला किंवा प्रत्येक क्रियेनंतर ध्रुवा गायन आहेच असं दिसतं. आता याच्यानंतर थोडस नाटकाच्या बाजूने जाणारा एक भाग म्हणजे त्रिगत असं एक अंग सादर केलं जातं. आता हे त्रिकोण आहे, तिघांच्या विषयीचं किंवा तिघांच्या मध्ये घडणार. हे तिघ म्हणजे सूत्रधार आहे आणि पारिपार्श्वक दोघ जण. पण या पारिपार्श्वकांच्या मधला एक जण हा पुढे नाटकात विदूषक असणार आहे. त्यांचा एक संवाद इथे सादर होतो. तरी हा संवाद थोडासा विनोदी असतो, जे विदूषकाच्या व्यक्तिमत्वाची झलक त्याच्यामध्ये सादर होऊ शकते. आणि नंतर महत्वाचं म्हणजे जे प्रेक्षकांचे आता हळूहळू नाटकाच्या दिशेने, नाटकातल्या भावनांच्या दिशेने आणि इतर वातावरणाच्या दृष्टिकोनातनं मानसिकता तयार होत चाललेली आहे. त्या सर्व गोष्टी एवढ्याचसाठी आहेत की उशिरा येणारे काही प्रेक्षक, लवकर येणारे काही प्रेक्षक, लवकर येणाऱ्यांना गुंतवून ठेवून त्यांची उत्सुकता थोडीशी ताणून आणि ते जास्त अस्वस्थ न होतील अशा रीतीने काही भाग सादर करायचे आहेत. तर नंतरचे जे भाग आहेत ते हळूहळू नाटकाच्या वातावरणामध्ये, नाटकाच्या कथेमध्ये हळूहळू नाटकाकडे नेणारे असे हे काही भाग आहेत, ज्यामुळे प्रेक्षक स्वतःच्या सर्व व्यावहारिक विवंचना, व्यावहारिक विषय मनातले थोडासा विसरेल आणि नाटकात काय याचा विचार करायला लागेल. यासाठी हा पूर्वरंग असावा असं म्हणता येईल. तर त्यानंतर हे झाल्यानंतर, त्रिगत झाल्यानंतर, तिघांचा विनोदी असा संवाद झाल्यानंतर मग प्ररोचना नावाचा जो भाग आहे तो इतका छान आहे ना, की सूत्रधार स्वतःच सर्व प्रेक्षकांची स्तुती करतो. लॉडेटरी पार्ट आहे हा असं म्हणता येईल. त्यांना निमंत्रण देतो नाटक बघायला या म्हणून. याच्यात तुम्हाला आठवत असेल किंवा बालविकाग्नी मित्रामध्ये अभिरूप भूयिष्ठा परिषदेयम इथे प्रेक्षक कसे जमलेले आहेत, ते काय कसे कसे आहेत त्यांचं वर्णन केल्यानंतर नवीनच एक नाटक मी सादर करणार आहे. त्याचा तो प्रयोग बघण्याचं, त्याच्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहा असं तो म्हणतो सूत्रधार. आणि त्याच्यानंतर हळूच तो कथावस्तूचा निर्देश करतो. ते काय गोष्ट असणार आहे, नाटकाचं नाव काय आहे, काही वेळेला लेखकाचंही नाव येतं. हे सगळं कोण लिहितं? लेखक लिहितो का सूत्रधार लिहितो? दोन्ही शक्यता आहे. आणि हे नाटक किती छान आहे, वेगळं कसं आहे, म्हणून तो त्याची भलामण करतो त्या नाटकाची. त्यासाठी तर्कसंगत असे काही विधान करतो तो, आणि प्रेक्षकांना त्याच्याबद्दल कशी आणखीन उत्सुकता वाटेल आणि आपण जे काही सादर करणार आहोत ते किती सुंदर असणार आहे याचा भाग इथे तो सादर करतो. म्हणजे कालिदासाचं मी आता नवीन नाटक इथे सादर करणारे वगैरे ते मालविकाग्नी मित्रामध्ये येतं. यावरून म्हणजे पूर्वरंगाचे काही भाग पूर्वरंग म्हणून न होता नंतरही काही सादर होत होते का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. कारण हे जे काही वर्णन आहे ते आपल्याला काही नाटकात सापडतं की असं होत होतं असं. आता वाद्य जुळवणं किंवा अगदी तारा ताणून हे करणं किंवा प्रत्येक वाद्य वाजतंय की नाही नीट,
त्याचं ताणून खुंट्या खेचून वगैरे सगळ्या गोष्टी होत होत्या का? कदाचित. प्रयोग होत असताना आपल्याला जी नाटकं उपलब्ध झालेली आहेत त्या रंगावृत्ती आहेत का काव्य म्हणून ते नाटक आपल्याला आपल्या समोर सादर होतं, त्याचा खरोखरच एकदा आपण प्रयोगाच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. प्रयोगक्षम ही नाटकं आहेत की नाही हा आणखीन वेगळा भाग आहे, त्याचाही विचार जरूर केला पाहिजे. पण प्रायोगिक म्हणजे प्रयोगक्षम किंवा प्रयोगाला अनुकूल अशा या आवृत्ती आहेत, या एडिशन्स आहेत का रसिकांसाठी लिहिलं गेलेलं हे काव्य म्हणून नाटक सादर होत आहे, बघायला हवं आहे. पण प्रस्तावना झाल्यानंतर याच्यानंतर प्रस्तावना हा एक भाग काहींनी सांगितलाय किंवा भरत म्हणतो की तो सूत्रधारांनी न करता स्थापकांनी करावा. म्हणजे आता जी प्ररोचना झाली त्याचाच एक भाग म्हणून प्रस्तावना असंही म्हणता येईल. सॉरी. किंवा स्थापक नावाचा आणखीन एक चौथा येतो. हा चौथा जो आहे तो प्रस्तावना करतो. काय करतो प्रस्तावना? चारी करतो आणि देवस्तुतीपर पद्य तो म्हणतो. वेगळं काही तो करत नाही. एक परत प्रावेशिकी ध्रुवा असते, त्याच्यावरती म्हणजे ते गाणं सुरू झाल्यानंतर ती ध्रुवा सुरू झाली की त्याचा प्रवेश होतो रंगमंचावरती. त्याचा वेश, त्याचा एकूण सादरीकरण हे सूत्रधारासारखंच असतं, फक्त तो सूत्रधाराहून कमी काहीतरी करतो. थोडेसे नृत्य आणि थोडस पद्य तो सादर करतो. हा झाला सगळा पूर्वरंग. पूर्वरंग मगाशी जसं बघितलं तसं पूर्वरंग म्हणजे मनस्थिती तयार करणं, वातावरण निर्मिती करणं आणि कुठेही नंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अधिक्षेप होऊ नये, कोणाचाही म्हणजे किंवा येणाऱ्या प्रेक्षकांना शिरस्थावर होण्यासाठी आणि उशिरा येणाऱ्यांना बसण्यासाठी त्याने प्रयोगामध्ये अडचण येणार नाही, इतर प्रेक्षकांच्या आस्वादामध्ये बाधा येणार नाही, यासाठी होत असणारा हा पूर्वरंग असावा असं आपण म्हणू शकतो. त्याचे दोन प्रकारही सांगितलेले आहेत. परत एकदा वर्गीकरण ही फार छान गोष्ट आहे. प्रत्येक विवेचन करताना त्याचं वर्गीकरण केलंय, क्लासिफिकेशन, त्याचे पॅरामीटर्स वेगळे वेगळे आहेत. दंडकचे वर्गीकरण करण्याचे कशाच्या आधारावर केलं जातं, खूप वेगळे वेगळे दृष्टिकोन आहेत त्या ह्याने बघितलं तर. त्यामुळे वर्गीकरण म्हणजे आपल्याला माहिती होण्यासाठी किंवा ते सादर करण्यासाठी कोणते कोणते आयाम लक्षात घ्यावे लागणार आहेत त्याचं ते दिग्दर्शन आहे वर्गीकरण म्हणजे. तर शुद्ध आणि चित्र असे दोन प्रकार सांगितलेले आहेत या पूर्वरंगाचे. तर चित्र पूर्वरंग म्हणजे काय? नावाप्रमाणेच आकर्षक आहे तो चित्र, म्हणजे मनोरम आहे. आणि कशाने तो मनोरम होतो? तर संगीत आणि नृत्य त्याच्यामध्ये अधिक आहे. लोकांना, जनसामान्यांना जे आकर्षण करणार आहे त्या गोष्टी या दोन महत्वाच्या आहेत. मधनं आलेलं आहे आणि लोकांसाठीच ते जास्त इथे वापरलेलं आहे. तर उत्थापनेनंतर गंधर्व पात्र मंचावरती येतात. उच्च आवाजात गायन त्यांचं सुरू होतं. स्वर्गीय तालवाद्य वाजायला पूर्वी तांडव नृत्यही केलं जातं. हा या चित्र प्रकाराचा एक भाग असावा. लास्य नृत्यही केलं जातं. एवढं संगीताचा आणि नृत्याचा आविष्कार आणि वापर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शुद्ध मध्ये होत नाही. गानविस्तारही त्याच्यात होत नाही. नृत्य सुद्धा गरजेपुरतं म्हणजे काही ध्रुवा तेवढंच गान केलं जातं आणि चारी वगैरे ज्या काही असतील, हालचाली ज्या काही स्टेजवरती असतील त्या साध्या सरळ हालचाली करायच्या नाहीयेत, तर त्या नृत्याच्या पदन्यासाने हालचाली करायच्या आहेत किंवा नृत्यामध्ये ज्या काही विविध गती आहेत त्या गतींची अनुकूल अशा आहेत. हालचाल करण्यासाठी वापरलं जाणारं नृत्य असं म्हणू शकतो आपण चारींना. मग काही वेळेला ती महाचारी असते, काही वेळेला साधी चारी असते. पण तरीही शुद्ध मध्ये जास्त संगीत आणि नृत्य अधिक प्रमाणात नसतं.
जे चित्रमध्ये असतं. तर एकूणामध्ये पूर्वरंग जर बघितला तर मानसिक परिणाम आणि उत्सुकता निर्माण करण्यासाठी, उत्सुकता तशीच टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी जे काही नाट्यबाह्य प्रयत्न केले जातात, पण त्या प्रयोगाचा एक भाग असतात, अशा ज्या गोष्टी आहेत त्याला पूर्वरंग असं म्हणू शकतो. म्हणजे दशावतारामध्ये म्हणू शकू का मला माहिती नाही, हा अधिक्षेप जर होत असेल तर मी आधीच क्षमा मागते. गणपतीचं आणि यांचं जे नृत्य, गणपती आला आणि नाचून गेला, श्री गणराज नर्तन करी वगैरे हे जे काही प्रकार आहेत ते देवतांचे जरी असले तरी नृत्य आणि गायन तिथे सादर होतं. मूळ कथा नंतर सुरू होते, किंवा गण जो काही आहे ती परत एकदा गणपतीलाच वंदन करून काही नृत्य सादर केलं जातं. ढोलकी लावली जाते, वाद्य वाजायला लागतात, तुणतुणं सुद्धा असतं, डफही असतो काही वेळेला, टाळही असतात. तर हा पूर्वरंगाचा काही भाग असं आपण म्हणू शकू का? बदललेला पूर्वरंग आहे. हा पूर्वरंग होत होता का? भरताचा काळ जर बघितला, भरताच्या अंतर्गत जे काही पुरावे आहेत त्यातनं आपल्याला म्हणता येईल की पूर्वरंग तेव्हा होत होता. पण आपल्याला पुरावे काही मिळत नाहीयेत. इतर जे काही नाट्य प्रकार किंवा इतर इतिहास जर बघितला नाट्याचा, नाट्यप्रयोगाचा, तर पूर्वरंग होतच होता किंवा होत नव्हताही. कोणत्याही बाजूने आपल्याला ठोस पुरावा मिळत नाही. पण एवढं मात्र नक्की आहे की नंतरच्या नाटकांमध्ये या स्वरूपात पूर्वरंग आला नाही. कुठल्याही नाटकात नाही आला. भासाचं नाटक घेऊयात अगदी, नाहीतर बुरारी किंवा महानाटक जरी घेतलं तरीही तिथे कुठेही उद्बोधनपर नाटकां जरी घेतली तरी तिथे सुद्धा पूर्वरंगाचे निशाण आपल्याला, पूर्वरंगाचे पुरावे काही दिसत नाही. बदल तर नक्कीच झालेले आहेत, कारण अनेक कवींची नाटकं ही एका श्लोकाने होतात. तो नांदीचा श्लोक आहे का? नांदी कशी असावी? देवता स्तुतीपर असावी, ज्याने देवता खुश होतात अशी. मग प्रत्येकाने आपल्या इष्ट देवतेची स्तुती करून त्याचं पद्य सादर केलं. ती नांदी आहे का? पण प्रत्येक नाटकाची सुरुवात ही नांद्यन्ते ततः प्रविशती सूत्रधारा. मग सूत्रधाराचं काम फक्त प्ररोचना आणि प्रस्तावनेपुरतच राहतं का? तर तो प्रस्तावनाच करतो ना जास्त करून. ज्या वेळेला सूत्रधार रंगमंचावरती येतो त्यावेळेला नाट्यवस्तूची, कथावस्तूची थोडीशी तिथे प्रस्तावना करत असतो, आणि काही वेळेला कवीचं नाव तिथे असतं, काही वेळेला कवीचं नाव तिथे नसतं. त्यामुळे कोणीही प्रस्तावना किंवा पूर्वरंग सांगितलाय असं आपण म्हणू नाही शकत. नांदी श्लोक जर घेतले, ज्याला आपण नांदी श्लोक म्हणतो, तर सैद्धांतिक रूपाने, थेऑरिटिकली ते नांदी श्लोक तरी आहेत का? आपण म्हणू शकू का तसं? पुन्हा एकदा आज मी सांगते, त्या सर्व नांदी श्लोकांचा विचार करून, त्यांचा फॉर्मॅट काय ते बघून, ती सादर कशी केली गेली याच्या काही जर सूचना मिळत असतील आणि त्याच्यावरती त्या त्या नाटकाच्या भाष्यकारांनी, टीकाकारांनी काही म्हटले का हा विचार करून संस्कृत नाटकातील नांदी पारंपरिक, अपारंपरिक असं काहीतरी आपण विचार करू शकतो याच्यावरती. आणि मग ही परंपरा खंडित का झाली, खंडित जर झाली असेल का बदलली ती परंपरा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे संस्कृत नाटकांचा विविध अंगांनी अभ्यास कसा करता येईल त्यातला हा एक भाग असू शकतो, एवढा आपण म्हणू शकतो. कारण जी नांदी किंवा जो पूर्वरंग भरताला अपेक्षित आहे, जी सगळी अंग त्यांनी सांगितली, ती अंग तर उपस्थित आपल्याला दिसत नाही. ती शोधायची म्हटली तर काही आपल्याला सापडू शकते, पण तरीही संपूर्ण पूर्ण रूपामध्ये पूर्वरंग उपलब्ध होत नाहीच आपल्याला. कालिदासांनी जे श्लोक सांगितले ते सर्व श्लोक शिवस्तुतीपर्यंत आपल्याला माहिती आहे. पुरारीच्या अनर्घ राघवामध्ये सुद्धा श्लोक आहे सुरुवातीला नांदीचा, ज्याला म्हणता येईल असा, किंवा इतर नाटकातही आहे. पण भासाचं जर बघितलं आपण, तर भासाने तर काय केलेलं आहे, श्लोकही नाहीये. सुरुवातीला जो श्लोक आहे तो वर्णनात्मक श्लोक आहे, ज्याच्यामधनं त्यांनी
नाटकाची कथा वस्तू सूचित केली आहे का? नाटकातल्या पात्रांच्या नावांचे उल्लेख मात्र त्याच्यात येतात. प्रत्येक वेगळ्या प्रकारची काहीतरी रचना करून तेच शब्द त्यांनी वापरले नाहीयेत. पण जर आपण वेगळ्या प्रकाराने, वेगळ्या रीतीने ते वाचले, तर कदाचित त्यातली पात्रांची नावं कळतात. उदय नवेंदू सवर्णा वासवदत्ता बलस्य त्वां पद्मावती अन्नपूर्ण वसंत कमरव भुजौ पातां. स्वप्न वासवदत्तेचा सुरुवातीचा श्लोक आहे. पण वर्णन काय केलं भासाच्या नाटकांचं? सूत्रधार कृतारंभैः नाटकैः बहुभूमिकैः सपताकैः यशोलेखे हासो देवकुलैरिव. आता सूत्रधार कृतारंभ आहेत काही नाटकं आज आपल्याला जी मिळालेली आहेत ती बहुभूमिका, खरंच बहुभूमिका आहेत का? सर्व नाटकं, सगळ्या नाटकांना हे वर्णन लागू पडतं का? आणि सपताकैः, पताका स्थानक जे भरताला अपेक्षित आहे तेच इथे आहे का? काही पताका स्थानक आहेत, असे काही प्रसंग आहेत की जे एकमेकांना जुळले की आणखीन एक वेगळाच अर्थ निघतो. भासाच्या अनेक नाटकांमध्ये अशी पताका आहेत. पण तरीही हे वर्णन पूर्णपणे भासाच्या सर्व नाटकांना चपखलपणे लागू पडतं का, याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. तर पूर्वरंग हा नाट्याचा सादरीकरणाचा भाग आहे का नाही, हाच खरा प्रश्न आहे. भरताने सांगितलं की नाटक सादर करण्यासाठी किंवा सादर करताना आधी पूर्वरंग व्हावा, आणि तो त्याने तपशीलवार सांगितलाय. म्हणजे त्याच्या वेळेला असा पूर्वरंग सादर होत होता का, किंवा त्याला अनुसरून असं कोणी सादर केला होता का? संशोधन करण्यासारखी गोष्ट आहे, पण आपल्या हाताला फारसं काही लागेल असं तर वाटत नाहीये. मग याने कसं सांगितलं असेल, काय सांगितलं हे? तर एकूणामध्ये प्रेक्षकांची मनस्थिती, कारण लोकानुरंजन आहे हे नाटक, त्यामुळे लोकांचा विचार करून लोकांना नाटकाकडे पूर्णपणे नाटकामध्ये गुंतून जाण्यासाठी त्यांची जी काही मानसिक अवस्था तयार व्हायला हवी आहे, त्याच्यासाठी पण असं सूचन त्यांनी कुठेही केलेलं नाही. एकाही श्लोकामधनं तसं आपल्याला दिसत नाही. पण तरीही नृत्य आणि संगीत हा या नाट्याच्या आविष्काराचा एक महत्वाचा भाग होता. हे दोन्ही भाग खूप महत्वाचे होते. आणि अनेक संशोधकांचं तर म्हणणं असं आहे की सुरुवातीची नाट्य किंवा नाट्य सादरीकरण हे जास्त मिमेटिक ज्याला म्हणतात, किंवा कठपुतळ्यांसारख्या हालचाली ज्याच्यामध्ये भावाविष्कार कमी होता आणि संगीत आणि नृत्यावरती भर देऊन अशी नाटकं पूर्वीची सादर होत असावीत. नाटकाचं जे पूर्वरूप त्यांनी बघितलं ते अशा प्रकारचं असावं, असंच अनेकांचं मत आहे. आपण याबद्दल या नांदी किंवा पूर्वरंग याच्यावरून किंवा इतर कुठल्याही याच्यावरून काहीच आडाखे बांधू शकत नाही, काही सांगू शकत नाही. पण संगीत आणि नृत्य हे तर खूप अविभाज्य आहेत, आणि या नृत्यामध्ये सुद्धा भरताने नृत्य आणि नृत्य असा प्रकार केला, यातून पुढे नृत्याचा परिपूर्ण आणि क्रमबद्ध असा आविष्कार उदयाला आला. ती खूप नंतरची गोष्ट आहे, पण भरतनाट्यावरूनच भरतनाट्यम हा प्रकार उदयाला आला, आणि त्याच्यासाठीचे ग्रंथ हे भरताच्या नाट्यशास्त्राशी जुळणारे आहेत. कारण भरताने अभिनयामध्ये ज्या काही मुद्रा सांगितल्या, वाचिक अंगिक अभिनयामध्ये प्रत्येक अवयवाच्या मुद्रा आणि सर्व शरीराचा वापर करून केलेला अभिनय हा खूप महत्वाचा आहे आणि सूचक आहे. तो प्रत्येक मुद्रेचा ठराविक अर्थ आहे. जसा फाईन आर्ट्स मध्ये किंवा कुठल्याही कलाविष्कारात, चित्रकला असू देत, शिल्पकला असू देत, संगीत असू देत, संगीताच्या पेक्षा सुद्धा या दोन ज्या कला आहेत, ज्या कुठेतरी माध्यमावरती सादर केल्या जातात, तर या सादर केल्या जाणाऱ्या किंवा सादर होणाऱ्या कला, त्यांच्यामध्ये सूचकता आणि सांकेतिकता खूप असते. ही सांकेतिकता भरतनाट्यशास्त्राने सांगितलेल्या अनेक मुद्रांमधनं व्यक्त होते. त्यासाठीच त्या मुद्रा असतात आणि प्रत्येकाचा अर्थ हा ठरलेला असतो. तरीही
संगीत आणि नृत्य हा तर अविभाज्य भाग आहे भरताला अपेक्षित असलेल्या नाट्यप्रयोगाचा. तर संगीत हा खूप अविभाज्य भाग आहे आणि भरताने जे संगीत सांगितलं ते खूप वैशिष्ट्यपूर्ण संगीत आहे असं आपण म्हणू शकतो. तर भरताने काय सांगितलं की नृत्यम गीतम तथा वाद्यम त्रयम संगीतम उच्यते. नृत्य, गीत आणि वाद्य या तिन्हीला मिळून संगीत अशी संज्ञा आहे. हेच संगीत त्याला अभिप्रेत आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचं विवेचन, संगीताचं संपूर्ण विवेचन, नृत्याचं वेगळं विवेचन आणि गीत आणि वाद्याचं विवेचन त्यांनी स्वतंत्र 4 ते 5 अध्यायामध्ये केलेले. 28व्या अध्यायापासून 34व्या 6-7 अध्यायात केलेले. तर मुळामध्ये त्यांनी संगीतात जास्त करून वाद्य संगीतावरती भर दिला. कंठसंगीत त्यांनी सांगितलं नक्की. या संगीताचा आधार म्हणजे सूर आहेत. ते सूर किती आहेत याच्यापासूनच त्यांनी विवेचनाला सुरुवात केली. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगीताबद्दल चर्चा करत असताना त्यांनी आतोद्य विधानम वक्ष्यामः असं म्हणून जी वाद्य आहेत ती कशी वापरायची, त्यांचं विधान कसं करायचं, त्यांचा उपयोग कसा करायचा आणि त्यांची नक्की गती किंवा त्यांचं चलन, प्रत्येक वाद्याचा वापर किंवा उपयोग कसा करायचा ह्याच्यासाठी त्यांनी ते संगीत सांगितलेलं आहे. म्हणजे वाद्य संगीत हे त्याला अधिक महत्वाचं आहे. कारण नृत्य काय बिना पद्याची निशब्द अशी पद्य सादर केलेली आहेत, सादर होतात पूर्वरंगामध्येही आणि एरवी सुद्धा. तर हे संगीत जे आहे भरताला अभिप्रेत आहे ते त्यांनी आतोद्य विधानम इदानीम वक्ष्यामः असंच म्हटलेलं आहे. आणि आतोद्य विधीम इदानीम वक्ष्यामः आणि ते करत असताना त्यांनी 4 प्रकारचे आतोद्य सांगितले. तत, अवनद्ध, घन आणि सुषिर. त्या तत म्हणजे तंत्रीयुक्त म्हणजे तार वाद्य, अवनद्ध बांधलेली जी आहेत ती, ज्याच्यावरती मारलं जातं आणि ज्याच्यात कातडं बांधलेले आहे असं दोन्ही. आहन्यते स्म मुखे चर्मणा मध्यते स्म म्हणून तत अवनद्ध. घन जी ठोस काही वाद्य आहेत ती टाळ वगैरे सारखी, आणि सुशिर याला भोक आहेत म्हणजे वेणू आहे तो, वंशाधिकम तो सुशिर म्हणजे छिद्रयुक्त जे आहेत ते. अशी वाद्य 4 आणि हे 4 वाद्य त्यांचा प्रयोग कसा होतो. नाटकाश्रय हा, परत एकदा नाटकाश्रय हा हेच त्याच्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे संगीत हे सुद्धा इथे उपयोजित संगीत आहे. सगळ्यात महत्वाचं भरताचं योगदान संगीताच्या दृष्टिकोनातून जे आहे, हे जे संगीत होतं ते भरताच्या पूर्वी वेदांच्या काळात आणि वेदोत्तर काळात सुद्धा यज्ञ याग ज्या वेळेला चालू होते त्यावेळेला फक्त यज्ञाशी निगडित होतं. हे जे यज्ञीय संगीत आहे, हे यज्ञीय संगीत यज्ञाच्या चौकटी न मुक्त करून किंवा यज्ञाच्या चौकटीच्या बाहेरही त्याचा वापर प्रथमतः नाट्यामध्ये झाला. कारण नाट्य हाही एक 5वा वेद मानलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आलेलं आहे ते प्रत्यक्ष वेदांशी निगडित आहे. त्यामुळे हे संगीत सुद्धा वेदाशीच निगडित आहे. हा कांतक्रतू आहे असं कालिदासांनी म्हटलं. सुंदर असा यज्ञच आहे. भरताने यज्ञाची कल्पना सांगितली नाही, पण तरीही वेदच आहे हा, म्हणजे हे पवित्रच संगीत आहे. पण त्याचा विस्तार त्याने जो सांगितला तो यज्ञीय संगीताशी जुळणारा आहे, पण अधिक विस्ताराने ते वापरलं गेलं. कारण वेदातलं संगीत जे आहे त्याचा अधिकाधिक वापर हा सोमयागांमध्ये केला जात असे. सोमयागांसाठी जे संगीत निर्माण झालं ते सामवेदामध्ये त्याचा समावेश आहे. आणि या सामवेदातल्या संगीताचे जे काही मूल तत्व आहेत त्याच्यावर आधारित हे संगीत आहे. तेच संगीत, तेच मूलतत्व या संगीतामध्ये, नाट्यसंगीतामध्ये, नाट्याशी निगडित असलेल्या संगीतामध्ये सॉरी नाट्यसंगीत आपल्याला म्हणता येणार नाही कारण मराठीमध्ये नाट्यसंगीताला एक वेगळं अर्थ आणि वेगळा संदर्भ आहे. तर हे जे नाटकात वापरलं जाणारं संगीत आहे तेही
वेदाशी निगडीतच संगीत आहे. पण तरीही हा सर्व संगीताचा विचार हा नाट्यकृत आहे, नाट्यासाठी केलेला आहे. त्यामुळे पूर्वरंगामध्ये सुद्धा सगळ्यात पहिली जी पायरी आहे ती पायरी म्हणजे पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे वाद्य विन्यास किंवा ज्याला पुतप विन्यास असं म्हटलेलं आहे. तर हे जे पुतप आहे नाट्ययोगे ते नाना देश समाश्रय आहे आणि या संगीताचे मूळ स्वर जे काही आहेत ते 7 स्वर आहेत. तिथपासूनच भरताने सुरुवात केलेली आहे. त्यांनी नंतर त्याचा समास करताना संक्षेप करताना सांगितलं सप्तस्वराः त्रयोग्रामाः मूर्छनाः त्वेकविंशतिः तानाः त्वेकोनपञ्चाशत् इत्येतत् स्वरमंडलम. 7 स्वर आहेत, 3 ग्राम आहेत, 21 मूर्छना आहेत आणि 49 ताना आहेत. हे सगळं स्वरमंडल आहे. या सगळ्याचा वापर वीणेवरतीही केला जातो आणि कंठसंगीतातही केला जातो. हे जे स्वरमंडल आहे हे दोन्ही प्रकारच्या संगीताचं किंवा चारही प्रकारच्या संगीताचं मूळ आहे. ते कसं सांगितलंय आणि नेमकं त्याला काय काय सांगायचं आहे याच्यामध्ये ते आपण पुढच्या भागात बघूयात. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न आहेत का? तुम्ही रेजर हँडचा ऑप्शन वापरून विचारू शकता. संस्कार. हॅलो. हा संस्कार बोला. आवाज येतोय बाई? हो येतोय. आवाज येतोय? ओके. माझा बोला. प्रश्न असा होता की तुम्ही जे सुरुवातीचे जे वाद्य म्हटले ते त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे वाद्य असायचे? अरे जे 4 प्रकार सांगितले ते सगळे? हो हो सगळे सर्व. म्हणजे तंत्री वाद्य आहे, वीणा आहे मुख्य म्हणजे. त्याच्यानंतर एक मिनिट हा मी हे सांगितलं सगळं. बरं असू दे, परत एकदा सांगताय. मृदंग होते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, वीणा होत्या आणि विपंची नावाची वेगळी वीणा पण होती. ताल देणार म्हणजे हाताने ताल देणारे म्हणजे टाळ्या, हे सुद्धा एक वाद्य म्हणून वापरलेलं आहे. झांजा किंवा टाळ सिम्बल्स ज्याला म्हणतात ते, आणि वेगवेगळ्या प्रकारचे मृदंग किंवा ड्रम्स ज्याला म्हणता येतील असे ढोल किंवा हे, आणि बासरी सुद्धा. धन्यवाद. ठीक, थँक्यू. अजून कोणाला आहेत काही प्रश्न? बाई रुचिता बोलतीये. हो हो. हा बाई, भासाच्या नाटकांमध्ये जे म्हटलं जातं की नाद्यांते कथा प्रविशती सूत्रधार हा, तर मग त्याच्यामध्ये नांदीसाठी जे काही श्लोक वापरले जायचे त्याचा कुठेही उल्लेख आपल्याला मिळत नाही का? नाही मिळत. असं म्हटलं जातं की भासाची आपल्याला जी नाटकं मिळालेली आहेत, प्राप्त झालेली आहेत, त्या रंगावृत्ती आहेत. म्हणजे नटांनी स्वतःसाठी तयार केलेल्या त्या आवृत्त्या आहेत. मी मागे पण सुरुवातीला एकदा उल्लेख केला होता या गोष्टीचा, की शाक्यार किंवा जे कोणी नट होते दक्षिणेकडचे, जिथे ती नाटकं मिळाली त्यांनी स्वतःसाठी तयार केलेल्या या संहिता आहेत. म्हणजे रंगमंचीय संहिता ज्याला म्हणतात तशा या संहिता आहेत असं म्हणणं आहे. आणि नांद्यंते तथा प्रविशते सूत्रधारा हे भासाच्या नाटकामध्ये आहे का? हॅलो. हा बाई, अशी सूचना भासाच्या नाटकात आहे का हे बघावं लागेल. हो. मला थोडी शंका आहे त्याच्याबद्दल. हा म्हणजे आता जे कर्णभारम वगैरे जी अंक आहेत भासाची, तर त्याच्यामध्ये आपल्याला ती सूचना मिळते. मिळते म्हणजे आहे त्या सूचना, पण फक्त सुरुवातीला एक श्लोक असतो
बाकी काही नांदी श्लोक तसे नाहीच आहेत आणि या श्लोकाला नांदी श्लोक म्हणता येणार नाही. बरोबर आहे. आपले काय आहे की नांद्यन्ते ततः प्रविशती सूत्रधारः, पण ही नांदी ऍक्च्युअली आपल्याला उपलब्ध आहे की नाही सर्वच नाटकांच्या बाबतीत याच्याबद्दलच शंका घ्यायला जास्त जागा आहे. हो. मग कदाचित असंही असू शकेल की प्रत्येक ट्रूप जो होता, नटसंच होता किंवा नाटक सादर करणारी जी काही मंडळी होती त्यांची स्वतःची एक वेगळी नांदी असू शकते. सिग्नेचर सारखी की या ग्रुपची ही नांदी आहे. ही या ग्रुपची ही अशी हे असू शकतो. पण त्यालाही आपल्याला पुरावा नाहीये काहीच. म्हणजे हा फक्त विचार आहे. बरोबर आहे. हा. किंवा पण म्हणजे त्याच्यामध्ये एक असा विचार आपण केला तर की जर का या नटांच्या रंगावृत्ती आहेत, तर त्या हा. रंगावृत्तींमध्ये ते जर का नांदी म्हणत असतील, तर त्याच्यामध्ये त्यांनी तसे काही श्लोक त्याच्यामध्ये केले असतील ॲड. तर तसं आपल्याला दिसत रंगावृत्ती त्याचा अर्थ ते म्हणतच नसावेत ती नांदी, असं आपण म्हणू शकतो का मग? जे तोंडपाठ आहे त्यामुळे त्यांना ते लिहावं असंही वाटलं नसेल. कारण अशी अनेक पद्य किंवा हे प्रत्येकाची ठरलेली असत किंवा असू शकतात की जी कोडिफाईड नाहीयेत. कारण असे फ्लोटिंग व्हर्सेस ज्याला म्हणतात, एकूण सुभाषितांच्या बाबतीत सुद्धा असे अनेक पद्य आहेत किंवा असे अनेक श्लोक आहेत की जे नंतर एकत्र केले गेले. तशी शक्यता असू शकते. आलं लक्षात. हा. म्हणजे आपल्याला याच्याबद्दल ठोस असा विचार काहीच सांगता येत नाहीये. पण या आवृत्ती त्यांनी तयार केल्या तिथे त्यांची जी युनिफॉर्मिटी दिसते त्याच्यावरनं असं म्हणू शकतो की त्यांचे काही वेगळे म्हणजे याच्यात प्रत्यक्ष न लिहिण्यासारखे काहीतरी परंपरा असेल. कारण त्यांच्या परंपरा घट्ट आहेत खूप आणि ते त्या परंपरेनेच जातात. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष आता त्यांचे प्रयोग बघूनच करावं लागेल. खरंय. हा पण एक संशोधनाचा विषय होऊ शकतो म्हणजे. नक्कीच आहे. कारण हे शाक्यार जे काही आहेत किंवा आता कुडियाट्टम किंवा इतर जे नाट्याचे प्रकार आहेत त्यांनी भासाची अनेक नाटकं सादर केली आहेत आणि कथाकलीमध्ये अजूनही या काही कथा ही नाटकं कथा म्हणून त्या नृत्याच्या द्वारा सादर केली जातात आजही. आणि याच्या काही रेकॉर्ड्स पण उपलब्ध आहेत YouTube वरती आपल्याला किंवा इव्हन सीडीज सुद्धा. होय. म्हणजे पणेकरांनी जे काही काम केलेलं आहे ते बघून आपल्याला काही दिशा मिळू शकते, काही बघायला पाहिजे. तेवढा अभ्यास व्हायचा, पाठपुरावा करून करायला हवा. खरंय. आणि मग हे जसं आपण नांदीबद्दल बोलतो की त्याच्याबद्दल आपल्याला एक ठोस मत काही सांगता येत नाही. तसं नाटकाच्या इतर कुठल्या अंगाबद्दल पण काही असं मतवैविध्य भासाच्या बाबतीत सापडतं का? नाही, मतवैविध्य म्हणण्यापेक्षा कसं सांगू तुला की भासाने हे सुरुवातीचे श्लोक तरी का घातले असावेत त्याच्याबद्दलही थोडा विचार करायला हवा. किंवा म्हणजे भासाचे सुरुवातीचे श्लोक ते त्यांनी घातले का आणखीन कोणाचे आहेत. बाकी भाषाच्या नाटकांमध्ये युनिफॉर्मिटी आपल्याला दिसते. त्याचे काही जे एक्सप्रेशन्स आहेत आपस्तावत कुतः कोलाहलः स्तोत्र त्वमपि त्वं नियोगम अशून्यम कुरु, या अशा ज्या काही फ्रेजेस किंवा वाक्य आहेत, एक्सप्रेशन्स आहेत त्याची, ते सगळ्या नाटकात सारखीच आहेत. मग परत ही नटांनी घातली का? खरंच संशोधन करायला हवंय. हे टी गणपती शास्त्रींचे काही जर आपल्याला किंवा व्ही राघवन यांचं काही आणि गोके भटांचं भासावरती पुस्तक जे आहे ते सगळं बारकाईने बघायला पाहिजे. म्हणजे याच्यासाठी निम्म आयुष्य तर वेचलंच पाहिजे किंवा पूर्ण सुद्धा. हो. म्हणजे भाषाचा ध्यास घेऊन गेलं तरच हे होणारी गोष्ट. अगदी खरंय. धन्यवाद ताई. अच्छा, वेलकम. अजून आहेत कोणाचे काही प्रश्न? येस, संस्कार परत. हॅलो, अजून एक प्रश्न विचारायचा आहे. जरूर बोला. ज्याप्रमाणे सध्याच्या नाटकांमध्ये आपल्याला पार्श्वगायक दिसतात,
म्हणजे जे ऑन स्टेज काम करत नाहीत बरोबर. तसे त्या काळात असतील का? किंवा भरताने तसं काही घेऊन ठेवलंय म्हणजे का? आता सुरुवातीला सांगितलं ना, रंगमंचावरती ज्यावेळेला हातोद्य विधान आहे, वाद्य मांडली जातात, त्याच्याबरोबर गायकही असतो आणि गायिका पण असते. मग ही शक्यता आहे की पद्य जी काही महत्वाची आहे, आता उदाहरणार्थ शाकुंतलामध्ये 6व्या अंकाच्या सुरुवातीला हंसपदिकेची गीती आहे आणि ती गीती आहे म्हणजे रागाला अनुसरून आहे, म्हणजे रागात रचलेली ती गीती आहे आणि ती पडद्यामागे आहे, म्हणजे प्रत्यक्ष गाणारं कुणी नाहीये तिथे. तर ती जी गीती आहे ती स्टेजवरच्या गायिकाच गात असणार ना. किंवा मालविका अग्निमित्राच्या सुरुवातीला नटी म्हणते, सूत्रधार नटीला म्हणतो की या आत्ताच्या वातावरणाला अनुकूल असं एखादं तू गाणं म्हण. तर त्यावेळेला ती जी काही गाणं म्हणते ते सुद्धा रागातच आहे आणि तुझ्या शाकुंतलातच आहे आणि या गाण्याने माझं मन इतकं त्याचं हरण केलेलं आहे की हा राजा दुष्यंत हरणाच्या मागे हरणाने त्याला जसं आकर्षित करून घेतलंय तसं माझं मन तुझ्या गीताने आकर्षित करून घेतलंय असं सूत्रधार म्हणतो तिथे. त्यामुळे ते पार्श्वगायक म्हणजे लिटरली पार्श्वगायक होते, पडद्या आड पण नव्हते. आणि ते हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हा, पोहोचलं आलं ना लक्षात. म्हणजे तुमच्यापर्यंत? हा हो हो. हा ठीक आहे. म्हणजे ऑन स्टेज पण गायचे आणि प्लस बॅकस्टेज पार्श्वगायक. बॅकस्टेज हा प्रकार नव्हता. हम्म, हम्म. ऑन स्टेजच गाणं होतं सगळं, फक्त नट गात असं गात होते का नाही माहिती नाही आणि हा हा गाणारे गाणारे तिथे उपस्थितच होते. हा. म्हणजे माझा प्रश्न हाच होता की नट सुद्धा गायचे का त्यावेळेस? नाही त्याला आपण आता काही ठोस असं नाही सांगू शकत, पण गात असतील. नृत्य करणारी नायिका तर होतीच. मालविका अग्निमित्रामध्ये ती नायिकाच नृत्यांगनाच आहे, तसे ते गातही असतील. पण गाण्याची सूचना ती गायती याची रंगसूचना कुठेही नाही. श्लोक अच्छा. सादर हा हा करणं, पद्य सादर करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि गाणं म्हणणं ही वेगळी गोष्ट आहे. हम्म. आणि विक्रमोर्वशी याचा 4था अंक जो आहे तो संपूर्ण सांगीतिक अंक असा आहे. इथे या ज्या काही ध्रुवा सांगितल्या आता वेगळ्या वेगळ्या पूर्वरंगामध्ये, तर या ध्रुवांचे पदन्यास जसे होते आणि त्यांची लय जशी होती अशा लयीमध्ये गावं अशी पदं तिथे आहेत आणि ते मात्र नटानेच गायचं असावं. कारण एकदा उजव्या बाजूला जाऊन राजा काहीतरी गातो आहे नृत्य करून, कधी डाव्या बाजूला जाऊन, कधी तो आक्रमण किंवा आक्रमण नाही म्हणता येणार, परिक्रमणा करत असताना गातो आहे आणि सगळी विरह गीतं आहेत ती, तेव्हा तो राजा म्हणजे नट गात असेल असं म्हणायला तिथे वाव आहे. अच्छा. आणि हा वैशिष्ट्यपूर्ण अंक आहे विक्रमोर्वशी याचा. आणि प्रत्येक गीती ही कुठल्या तालात आणि कुठल्या रागात गायचे हेही सांगितलेलं आहे, जसं गीतगोविंदात सांगितलेलं आहे. बरोबर. धन्यवाद. बाई, आपण आता मालविका अग्निमित्रमचा उल्लेख केला, कशाचा? मालविका अग्निमित्रम नाटकाचा. हा हा तर त्याच्यामध्ये त्या 2 आचार्यांची जेव्हा स्पर्धा होते तेव्हा मालविका तिथे छलित असा प्रयोग सादर करते असं तिथे हो, आलेलं हो, आहे. हो. तर ते नेमकं कसं करायचे किंवा कसं ते सादर केलं जात असावं? छलित म्हणजे एक तर काहीतरी वेगळी गोष्ट तिला सादर करायची आहे, पण ती डायरेक्ट सादर न करता वेगळ्या पद्धतीने ती सादर करते. आणि दुसरं म्हणजे स्वतःला उघड न करता ती सादर करते, कारण ती म्हणजे तिचं संपूर्ण व्यक्तिमत्व तिने उघड न करता आणि काही गुप्त ठेवून हालचाली ती करते. म्हणजे ती हालचाल कदाचित पूर्ण नसेल, हे आपल्याला कॉमेंट्री मधूनच बघावं लागेल. नेमकं छलित आणि त्याला काय अपेक्षित आहे कालिदासाला ते. आता कालिदास ते सांगतोय म्हणजे तो संगीताच्या नृत्याच्या सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून सांगतोय का आणखीन त्याचा काव्य अर्थाच्या वगैरे दृष्टिकोनातून?
चालेल बाई. आहेत का कोणाला अजून काही प्रश्न? नाही बाई, प्रश्न नाही दिसत आहेत आता असं वाटतंय. हा थांबूया मग वाटलं तर आपण. हो चालेल. हं. धन्यवाद सगळ्यांना. उद्या उद्या सुद्धा आपण आपल्या याच वेळेला भेटूया. बाई धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद आणि प्रश्नकर्त्यांना विशेष धन्यवाद.